जरा पलीकडे जावा की बाकीचे सगळे दिसणार नाहीत. आपण तुम्ही साहेबांच्या जवळ तुम्ही ओम साईमध्ये जायचं सगळे या पुढे सगळे जरा पलीकडे जावा. जुबेर पलीकडे जावा. दत्तबा पलीकडे जावा. हा 2 मिनिट जरा वर या बापू. आणि कोण राहिला असेल तर या. रमेश ये लवकर ये लवकर. धन्यवाद साहेब. आमच्या विनंतीस मान देऊन आपण या मैदानावरती आलात. सर्व मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं. परत एकदा विनंती असेल सगळ्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय गिल्डा साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या क्रिकेटची पंढरी शरानगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर. सगळ्यांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करा. प्रेक्षकांनी बाहेर जा आणि सामनावीर या सामन्याचा सामनावीर कोण आहे या सामन्याचा? यस उमेश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. उमेश मॅन ऑफ द मॅच ठरलेत. आणि त्याचबरोबर या लवकर उमेश आपण ठरला आहात मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. आपला विनंती असणार आपण मॅन ऑफ द मॅचचं मेडल स्वीकारायचं आहे. सामनावीरचे हे द्या. त्याचबरोबर अजय याच्यासाठी जरा लवकर या. मिरज संघाचे खेळाडू अजय आपण या सामन्याचे सामनावीर आहात. नाही उमेश मॅन ऑफ द मॅच आहेत. अजय यांच्यासाठी आबासाहेब काळेसर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर सूरज साठी देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज आबासाहेब काळेसर यांच्याकडून आलंय. उमेश आपला मॅन ऑफ द मॅचचं मेडल स्वीकारायचंय. त्यानंतर हा मॅच चालू दे. सूरज नंतर देतो. नो प्रॉब्लेम. पुढच्या मॅच नंतर देतो. आता अजय आलाय ना. अजय तुम्ही यावरती. साहेब उत्कृष्ट खेळ केल्याबद्दल प्रेक्षकांच्याकडून आबासाहेब काळे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आपल्या संघातील खेळाडू आहे. अभिनंदन अजय. वेल प्लेड. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. बाबा कदम सर आपलंही स्वागत आहे. आपण स्टेजवरती या. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेसाठी आदरणीय भोसले साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण स्टेजवरती येऊन बसावं. आदरणीय गिल्डा साहेबांना विनंती असेल आमच्या या नियोजनाबद्दल. साहेब थोडीशी माहिती मी आपल्याला आधी देतो. आम्ही गेली हा सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. साहेब तुमच्या थोडंसं माहितीसाठी मी सांगतो. साहेब गेली 23 वर्ष अखंडपणे ही स्पर्धा आम्ही आयोजित करतोय. 2003 साली साहेब 3000 बक्षीस. 2001 साली 3000 बक्षीस असणारी ही स्पर्धा आज कोरोना काळामध्ये 2 वर्ष सोडली तर अखंडपणे सुरू आहे. 3000पासून सुरू झालेली ही स्पर्धा आज 61,000पर्यंत पोहोचवण्यामध्ये इकडं तुमच्या या बाजूला जे बसलेली मान्यवर मंडळी आहेत म्हणजे साहेब कुठल्याही राजकारणाशिवाय आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या घटकातील असताना सुद्धा ही माणसं आम्हाला फक्त फोनवरनं दरवर्षी पुढल्या वर्षीचं नियोजन तुम्ही यापेक्षा चांगलं कसं करणार हे सांगण्यासाठी किंवा आतुरतेनं आमच्या या स्पर्धेची वाट बघत असतात. सध्या तुमच्याबरोबर खेळलेला पाचुंबरीचा जो संघ आहे साहेब तो आपल्या शिराळा तालुक्यातील संघ आहे. दुसरी कुठलीही स्पर्धा न खेळणारा पण वर्षातून एक वेळ शिराळची स्पर्धा निश्चितपणे खेळणारा हा संघ आहे. त्यामुळे खूप अभिमान आणि आनंद वाटला. मिरजसारखा संघ गेली 6 वर्ष झाला आमच्या स्पर्धेमध्ये येतोय. आम्हाला प्रत्येक वेळी वाटायचं की मिरजचा संघ कधी बक्षिसामध्ये येतोय. कारण सलग 4 वर्ष क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेला संघ. एक मनामध्ये खंत वाटायची की एवढ्या लांबवरनं येणारा संघ आणि तो कायम येतोय ना. प्रत्येक वेळेला आपल्याला त्यांना शेवटी खेळ आहे. खेळामध्ये हार जीत होत असते. पण यावेळेला मात्र त्यांना नशिबानं चांगली संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं. आपलं प्रभू 11 मिरज असं नाव साहेबांच्या चिरंजीवांचं नाव या स्पर्धेच्या मिरज संघाला दिले. साहेब आम्ही खूप कष्ट करून प्रामाणिकपणे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेळाला न्याय देण्यासाठी नवीन खेळाडूंना चेतना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. या स्पर्धेच्या अनुषंगानं अनेक चांगल्या घटना म्हणजे साहेब यातून थोडंफार जे काय आम्हाला आर्थिक सहकार्य राहतं
स्पर्धा झाल्यानंतर त्याचं सुद्धा साहेब आम्ही चांगलं नियोजन करतो. आमच्या इथं एक तात्यासो भांडवले म्हणून शेतकरी आहेत, त्यांचा गोटा जळाला होता. त्या ठिकाणी 2 बैल आणि 1 म्हैस मेली होती. तर आमच्या सगळ्या ओमशाही परिवारामध्ये सगळ्या सहकार्याने मिळून त्यांना आम्ही एक 10,000 रुपयाची मदत केली. दुसरा एक लहान मुलगा साहेब अपघातामध्ये निधन झाला, त्यालासुद्धा आम्ही 10,000ची मदत केली. त्याचबरोबर एक मारुती चोरगे म्हणून आपल्या उंडाळ्याचा गावचा खेळाडू आहे, आमच्यासोबत खेळणारा खेळाडू आहे. त्याला 5 महिन्याच्या लहान मुलाला हार्टमध्ये साहेब होल होतं आणि त्याच्या ऑपरेशन करता त्याला जवळजवळ 1.25 लाखाची गरज होती. त्याही वेळेला आम्ही सगळ्या खेळाडूंनी मिळून आमच्या या ओमशाही परिवारातर्फे मदत केली. परत आमचा एक सहकारी कराडामध्ये खेळत असताना सचिन कदम म्हणून, त्याचा साहेब आम्ही खेळत असताना इंजुरी झाली आणि पाय मोडला आणि त्या पायामध्ये एवढी सिरियस इंजुरी झाली की त्याला जवळजवळ 37-38 हजार रुपये खर्च येत होता. तर आम्ही ते कराडामध्ये मिळालेले बक्षीस आमच्या संघाचं आणि उरलेलं आमच्या ओमशाही परिवारातील आणि ह्या सगळ्या मान्यवरांच्याकडून विना 1ही रुपया साहेब त्याला न करता सगळा खर्च आम्ही आमच्या या ओमशाही स्पोर्ट आणि गुड मॉर्निंग स्पोर्ट शिरा असे 2 जे संघ आहेत त्यांच्या माध्यमातून केला. त्यामुळं हे पैसे जरी आम्ही घेत असलो या लोकांच्या, तर ते चुकीच्या मार्गाला वाम मार्गाला कुठल्याही न जाता आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो की जे चांगलं आहे, जे समाजासाठी हिताचं आहे ते सगळे या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. पुनश्च एकदा साहेब तुम्ही आलात, तुमचा खेळ बघण्याची संधी आम्हाला मिळाली. खरंच तुमचा फिटनेस बघितला आम्हाला सुद्धा लाज वाटायसारखी, म्हणजे आम्ही खेळाडू असून सुद्धा साहेब आज आम्ही 40+ खेळतो, पण तुमचा फिटनेस बघितल्यानंतर आता उद्यापासून आमच्यामध्ये अनेक नवीन ऊर्जा निर्माण झाली की आपण बी साहेबांच्यासारखं फिट राहिलं पाहिजे. साहेब या स्पर्धेच्या अनुषंगानं तुम्ही आम्हाला संधी दिलीत, इथंपर्यंत आलात, आमच्या विनंतीस मान दिली, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेच्या अनुषंगानं आपण आपलं 2 शब्द या ठिकाणी मौलिक बोलावं. आम्हाला या स्पर्धेच्या आणि काही सूचना असतील तर त्या तुम्ही कराव्या अशी मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. जाऊया आपण आता मॅचच्या दिशेने. आता मैदानामध्ये जी मॅच सुरू आहे ओमशाही स्पोर्ट्स क्लबचे सर्व पदाधिकारी, गावचे सर्व सन्माननीय सदस्य, या स्पर्धेचे सर्व स्पॉन्सर्स, या स्पर्धेमागे जे काही सक्रिय, जे काही पाठीमागे हात आहेत, ते सर्व ज्यांनी हे मैदान तयार करण्यापासून मेहनत केलेली आहे, मार्किंग पक्की मारण्यापासून मेहनत केलेली आहे, तो प्रत्येक व्यक्ती ह्यांचं प्रथमतः मी वैयक्तिक आभारी आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक आहे की तुम्ही सलग 23 वर्ष ही स्पर्धा भरवलेली आहे आणि इतक्या उत्कृष्ट पद्धतीने त्याचं नियोजन केलं आहे. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन त्यासाठी. त्यासोबतच मला आता जवळपास 2.5-3 वर्ष झाले सांगली जिल्ह्यामध्ये मी काम करतोय. माझे सर्व सहकारी पोलीस विभागातील असतील किंवा मग इतरही कुठल्या खात्यातील असतील किंवा सन्माननीय नागरिक असतील, ज्यांचं ह्या खेळावर प्रेम आहे, त्या प्रत्येकावर माझं प्रेम आहे. आणि त्या सगळ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी जेव्हाही संधी मिळते, खेळण्याची संधी मिळते, आता मला माहीत नाही खेळ चांगला आहे म्हणून मला खेळवतात का हुद्द्यामुळे खेळवतात, पण टीममध्ये घेतात एवढं मात्र नक्की. तर त्यांचं सुद्धा वैयक्तिक मी आभारी आहे. आणि एकंदरीत सांगली जिल्ह्याचं टेनिस बॉल क्रिकेट जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी सुद्धा खूप चांगले खेळाडू सांगलीच्या मातीत घडलेले आहेत. आपल्याला फक्त लेदर बॉलवर खेळणारी स्मृती मानधना आहेत, 100% आहेत, त्या संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी गौरव आहेत. तसंच याच मातीतून घडलेला विजय पावले सुद्धा टेनिस बॉलचा स्टार खेळाडू आहे. आणि विजय पावले सारख्या खेळाडूकडे बघून सांगली जिल्ह्यातील अनेक युवा टेनिस बॉल खेळाडू हे प्रेरणा घेतात आणि त्यांच्याही मनामध्ये कुठेतरी येते की मी महाराष्ट्रासाठी खेळेल, मी ISPL खेळेल, माझा खेळ मी दाखवेल. आणि आपला प्रोफेशनल खेळ दाखवण्यासाठी अशा प्रकारचे मैदान कारणीभूत आहेत आणि तुमच्यासारखी लोक त्याला मदत करतायत. तुमचं परत एकदा आभार, कौतुक आणि अभिनंदन. माझं स्वागत केल्याबद्दल परत एकदा अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद साहेब. समालोचक यांना विनंती आहे, पुढील समालोचन आपण या स्पर्धेचं करावं. धन्यवाद. यानंतर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. मैदानामध्ये मॅच जी चालू आहे ती तिरुपती स्पोर्ट्स मांगले वर्सेस पाचुंबरी. मांगले या ठिकाणी बॅटिंग करत आहेत. मैदानावरती स्ट्राईकला आहे दत्ता, गोलंदाजाच्या रूपामध्ये आहे राहुल. सुंदर असा या ठिकाणी चेंडू होता, खोलवर टप्प्याचा होता, परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये राहुल यांना यश.
काय म्हणतात बॉल किती झाले? चार बॉल झालेले आहेत. रन 18 आहेत ना. सुंदर असा या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी शॉट फसलेला आहे आणि या ठिकाणी दत्ता झेल बाद होतोय आणि धाव संख्या होते 18. दुसऱ्या ओव्हर मधील 5 बॉल झालेले आहेत. धाव संख्या आहेत 18. राहुल यांची सुंदर गोलंदाजी, मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये या ठिकाणी दत्ता जेलबाद झाला. दत्ता यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅट्समन येत आहेत. विकी पुजारी, एक आयकॉन खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये उतरत आहेत. पाहूया आता आपल्या संघाला या ठिकाणी किती धावसंख्येपर्यंत या ठिकाणी नेऊन ठेवतायत ते. दुसरा षटक हाताळत आहे राहुल यांची सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत त्यांनी या ठिकाणी फलंदाजांच्यावरती अंकुश ठेवण्याचं काम केलेलं आहे. पाहूया राहुल यांचा बॉल, सामना करतील विकी. या ठिकाणी सुंदर असा चेंडू होता, परंतु वाईट जातोय, कारण लेग साईडच्या दिशेने टाकलेला हा चेंडू अंपायर पिनोबाळे यांनी वाईट घोषित केला आणि एक अवांतर धावेच्या रूपामध्ये भर पडते. वाईटच्या स्वरूपात 1 आणि बाईटच्या रूपामध्ये 1 अशा 2 धावा या ठिकाणी मिळतात. राहुल यांचा पुढचा बॉल, सामना करतील नितीन माटुंगे. सुंदर असा चेंडू खेळून काढलेला आहे. या ठिकाणी मिसफिल्डिंग होते, 1 धाव होते, त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होते 22. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी धावसंख्या होते मांगले संघाची 22. इनिंग ब्रेकमध्ये पुढील सामन्याचा नाणेफेक होईल. प्रभू 11 मिरज वर्सेस माले स्पोर्ट्स माले. दोन्ही संघ नायकांनी टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल, टॉस का बॉस जवळ येऊन थांबा. संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत प्रवीण. सामना करतील विकी आणि टोळूला चेंडू लेग साईडच्या दिशेने. चेंडू जातोय फरार, मिळतोय चौकार आणि या 4 धावेनंतर मांगले संघाची धावसंख्या होते 26. विकी यांच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय. प्रवीण यांचा पुढचा चेंडू, सामना करतील विकी. लाभ केलेला आहे चेंडू आणि चेंडू जातोय या ठिकाणी षटकार. या षटकारानंतर संघाची धावसंख्या होते 32. सुंदर अशी या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते विकी यांच्या बॅटमधून. प्रवीण यांचा पुढचा चेंडू, सामना करतील विकी. पुन्हा एकदा या ठिकाणी स्ट्रेटला मारलेला आहे, परंतु या ठिकाणी झेल सुटला. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल विकी यांना. एक मोठा मासा या ठिकाणी गळा लागलेला होता, परंतु या ठिकाणी जेलमध्ये त्याचं रूपांतर करता आलं नाही. जेल सुटलेला आहे आणि जीवदान मिळतंय ते विकी यांना. प्रवीण यांचा पुढचा चेंडू, सामना करतील नितीन माटुंगे. सुंदर असा चेंडू होता, टोळलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी थांबवलेला आहे विकी यांनी आणि नितीन यांना एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल.
या एका धावेनंतर मांगले संघाची धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत विकी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातोय घोषंकी क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी एक धाव या ठिकाणी आपल्याला डिक्लेअरच्या रूपामध्ये मिळते. स्ट्राईक चेंज होते. हा विकीने मारला. सुंदर असा खोलवर पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढला. एक नागभूमी संघाचे संघमालक ज्योतिबा सर्व प्रतीक पाटील यांचं सुद्धा सहर्ष स्वागत सगळ्यांचंच घ्या. आता वासिम मोमीन, कृपया माझे संपर्क साधा. वासिम मोमीन. तीन ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर मांगले वासिम मोमीन. संख्या होते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36. पाहूया आता संघातर्फे चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक कोण घेऊन येते ते. गोलंदाजच्या मार्कवर आहेत नवीन गोलंदाज आहेत प्रवीण डिसले. त्यांचा सामना करतील नितीन. पाहूया आता शेवटचं षटक आहे. मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू जातोय घोषंकी क्षेत्रामध्ये. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल नितीन यांना. आणि या 2 धावांच्या समाप्तीनंतर 2 धावांच्या मोबदल्यात मांगणे संघाची धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38. यानंतर मिरज संघाला विनंती आहे की टॉससाठी आपण यायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी लॉंगॉच्या दिशेने खेळून काढला चेंडू. मिसफील्ड होते अक्षयकडून आणि दुसऱ्याही क्षेत्ररक्षकाकडून या ठिकाणी मिसफील्ड होते आणि चेंडू जातोय चौकार. आणि या चौकारानंतर मांगले संघाची धावसंख्या होते 42. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नितीन यांची. नितीन आणि विकी यांनी आपला मांगले संघाचा स्कोअरबोर्ड या ठिकाणी हलता ठेवलेला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू नीट बॅटवर आला नाही, त्यामुळं एका धावेवरतीच समाधान मानावं लागेल नितीन यांना. या एका धावेनंतर मांगले संघाची धावसंख्या होते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 43. वाईट चेंडू आहे आणि हा लेग साईडच्या दिशेने टाकला चेंडू. एक अवांतर धावेच्या रूपामध्ये भर. धाव संख्या होते 44. पुन्हा एकदा लाफ करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय हवेत. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली आहे. पाहूया जेवदान जेल घेतलेला आहे. सुंदर असा जेल या ठिकाणी घेतलेला आहे. मोठा मासा या ठिकाणी गळाला लागलेला आहे विकी पुजारीच्या रूपामध्ये. या ठिकाणी गोलंदाजाने बळी मिळवलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी यांनी आपल्या ठिकाणी दाखवलेल्या आणि या गोलंदाजीवरती त्याने एक विकी पुजारींच्या रूपामध्ये एक मोठी विकेट या ठिकाणी घेतलेली आहे. धाव संख्या होते 44. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मांगले संघाची धाव संख्या होते 44. नवीन बॅटरच्या रूपामध्ये मैदानामध्ये येत आहे सनी चरापले. विजय भाऊ यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा एक आयकॉन खेळाडू सनी चरापले. ऑफ साइडच्या दिशेला टाकलेला चेंडू आणि किती सुंदर फिल्डिंग पहा. रनआउटची संधी होती, परंतु या ठिकाणी संधीचं सोनं करता आलं नाही आणि जीवदान मिळते सनी यांना आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल सनी यांना. मिरज संघाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे.
मिरज संघाचे संघनायक कृपया सहकार्य करा. सगळे सामने अतिशय वेळेमध्ये होतील याची दक्षता आपण घ्यायची आहे. आज अंतिम दिवस आहे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम महासोहळा संपन्न होणार आहे. या फायनल सामन्याआधी या ठिकाणी एक इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा होणार आहे, त्यामुळे विनंती असेल आपल्याला. हां, मागील ओम साई संघात ओम साई चषक भव्य फुलपूज देणार क्रिकेट स्पर्धा 2026 या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केलं त्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. सन्मान्य अजय जाधव अप्पा, सनराइज कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मोहन शिळा यांच्याकडून 30,000 रुपयाची या ठिकाणी देणगी आर्थिक सहकार्य आमच्या या स्पर्धेसाठी झाले. आदरणीय आप्पांना विनंती आहे आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपला आदरणीय अजय जाधव अप्पा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद आप्पा. यानंतर नागभूमी स्पोर्ट्सचे सर्व प्रतीक पाटील यांच्याकडून 15,000 रुपयाचे आम्हाला या ठिकाणी आर्थिक सहकार्य झाले, त्यांचा देखील सन्मान. आमचे सहकारी मित्र या ओम साई परिवारातील मुख्य घटक दत्तात्रय कदम मुख्य कार्यवाहक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय, त्याचा देखील स्वीकार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर शिवशंकर सोनटक्के सर, जिल्हा परिषद शाळा कोल्हापूरचे शिक्षक, आमचे ओम साई परिवारातील सहकारी यांना देखील विनंती आहे आपण आपला सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. यानंतर राहुल निकम फौजी, आमच्या ओम साई परिवारातील एक सहकारी, स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू, नियमितपणे क्रिकेटसाठी वेळ देणारा संघ सहकारी राहुल निकम फौजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर सन्माननीय संदीप कदम बाबा उर्फ बबलू समाजसेवक, सन्मान्य संदीप कदम बाबा उर्फ बबलू यांना विनंती आहे आपण हे आपला सन्मानाचा स्वीकार करावा. त्यांच्याकडून देखील आम्हाला या ठिकाणी 11,000 रुपयाचं अनमोल असं आर्थिक सहकार्य झाले, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर प्रज्ञाशोध परीक्षा केंद्र याचे सर्व फायनलसाठी ज्यांनी सामनावीरचा पुरस्कार दिलाय माननीय बाबा कदम सर यांचा देखील सन्मान दत्तात्रय कदम यांनी करावा. आमच्या ओम साई परिवाराचे मुख्य प्रवर्तक सन्माननीय दत्तात्रय कदम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ॲडव्होकेट उमेश कदम साहेब गेली सातत्यानं अनेक वर्ष आमच्या ओम साई परिवाराचा घटक म्हणून आमच्या सहयोगी असणारे, परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये फुल फुलाची पाकळी आर्थिक सहकार्य करणारे आदरणीय कदम साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी दत्तात्रय कदम यांना विनंती करतो. वासिम मोमीन जर आले असतील कृपया माझे संपर्क साधा. मी गेली 5 मिनिटं आपल्याशी सातत्यानं माईकवरती सांगतोय. आदरणीय या प्रत्येक सामन्यासाठी ज्यांनी सामनावीरचा पुरस्कार दिलाय ते आदरणीय आनंदराव शिंत्रे बाळूभाऊ यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या. सांगली जिल्ह्याचे DYSP आदरणीय प्रणित गिल्डा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपलाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. यानंतर शिवकुमार आवटे अध्यक्ष हिंदवी स्वराज्य शिराळा यांचा देखील सन्मान. वासिम मोमीन
या ओम साई परिवारातील सहकारी मुख्य प्रवर्तक या ओम साई स्पोर्ट्स शरा आणि ओम साई परिवाराचे मुख्य प्रवर्तक वासिम मोमीन यांना विनंती आहे, आपण सनी आवटे यांचा सत्कार करायचा आहे. कॅमेरामॅनना विनंती असेल, ज्या ज्या वेळेला आम्ही मान्यवरांचा सन्मान करतो त्यांचा आपण तो सत्कार त्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचा आहे. सन्माननीय रनचेस कडे आपण बघतोय. पहिल्या बॉल वरती फटका केला, कॅच ड्रॉप झाली आहे. सन्माननीय आनंदराव शिंत्रे बाळूभाऊ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सनी आवटे यांना सुद्धा विनंती असेल, आपण स्टेजवरती मानापन्न व्हा, स्थानापन्न व्हा प्लीज. प्रतापजी पोटे साहेब आपल्याला विनंती असेल, आपण स्टेजवरती या, आपलं स्वागत आहे ओम साई परिवारामध्ये. यस, जबरदस्त फटका इथे सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 6 धाब्यांची मोहर लगावली जाते षटकाराला. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला अनमोल असं सहकार्य केले त्या सर्वांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान आम्ही निश्चितपणे करत असतो. त्याचबरोबर ओम साई चषक भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा वर्ष 23वे सन 2026 या स्पर्धेसाठी लेग पायच्या स्वरूपात 1 धाव आली. धावसंख्येचं टोटल 8 या ओम साई आकडा. परिवारातर्फे आदरणीय प्रताप पोटे साहेब यांचा देखील सन्मान होतोय. आमचे मुख्य प्रवर्तक ओम साई मित्र परिवाराचे आणि ओम साई टीमचे मुख्य प्रवर्तक वसीम अमीन यांना विनंती आहे, आपण त्यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्या हा सर आपली कॉमेंट्री कंटिन्यू करा, मी इनिंग ब्रेक मध्ये बाकीचे सत्कार घेत जाईन. हॅलो हॅलो यस, निश्चितच धावसंख्येचा शिराळनगरचे युवा नेतृत्व प्रणोद खंडागळे यांचे चुलते महेश खंडागळे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी 30,000ची अनमोल देणगी मिळाली, ते उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विकेट आली, माघारी परतावा लागते. राहुलची महत्वाची विकेट येत असताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 संपले. 9 या आकड्यावरती पहिली विकेट जिंकण्यासाठी 18 मध्ये 39ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अर्थातच आपण पाहतोय. अक्षय पाटील बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. विस्फोटक बॅटर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आपण विचार केला तर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मांगलेचा सुपरस्टार खेळाडू सनी सरापले दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते सनी सरापलेच्या खांद्यावरती. 9 धाबा धाव फलकावरती 18 मध्ये 39ची गरज आहे.
चला क्षेत्ररक्षण बदलण्यामध्ये प्लीज वेळ नका घेऊ, फास्ट क्रिकेट खेळायचं. 9 धावा फलकावरती, 9 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकामध्ये सनी सरापलेला आपण पाहतोय, मंगलेचा सुपरस्टार खेळाडू आपण पाहतोय. फटका फसलाय, मिस टाइम आहे. संधी विकेटची, क्षेत्ररक्षक मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये जाण्याचा प्रयत्न मात्र इथे दूर राहिलेत. एक सिंगल धाव, सॉरी डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अर्ध्यातून रिटर्न पाठवलंय अक्षय पाटीलला. 9 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 9 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याची जबाबदारी दिली आणि पहिला बॉल वरतीच ती जादू सनी सर आपल्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पाहायला मिळते. चांगला चेंडू डिलिव्हर्ड केला, धावसंख्या मात्र रोखली. अर्थातच 9 या आकड्यावरती ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला, पाठीमागे चालला. घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती लेग पासच्या स्वरूपात जोडली जाते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावते. धावसंख्या अर्थातच डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 16 मध्ये इथून पुढे 38 धावांची गरज असणार आहे. 25 काय तर प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता दाखवावी लागणार आहे. इथे तोच प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र उसळी घेणारा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी या चेंडूवरती होती, त्यामुळे इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती इथे समाधानी लावा लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतंय. धावफलक निश्चितच 11 या आकड्यावरती. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. पण पाहू शकता निश्चितच ज्योतिबा टाईल्स पुरस्कृत तिरुपती मांगलेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय, मिस टाइम आहे. नितीन माटुंगे चेंडूच्या खाली, जजमेंट झालंय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. नितीन माटुंगे कडून इथे चुकी होत असताना पाहायला मिळते. झेल सोडलाय आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव अक्षय पाटीलला जीवनदान मिळालंय. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे. 12 या आकड्यावरती धावसंख्या. बारा या आकड्यावरती धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. 13 चेंडू आणि 36 आवश्यकता आहे. डीजे 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 मास्टर डीजे मास्टर डीजे मास्टर थँक्यू. 12 या आकड्यावरती धावफलक. 12 ऑन द बोर्ड. बॅटची कडा पुन्हा एकदा मिस टाइम. पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्येचं टोटल 13 या आकड्यावरती. 2 षटकांचा केस संपलाय. 13 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 12 चेंडू आणि 35 धावांची. थँक्यू डीसे. थँक्यू सुबह डीसे. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी ओमकार पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. तिसऱ्या षटकामध्ये ओमकारवरती विश्वास पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये अर्थातच 35 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये निश्चितच इथून पुढे 35 धावांची गरज असणार आहे. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पहिली 2 षटकं अगदी चांगल्या प्रकारे हाताळली गेली. सनीचं दुसरं षटक आणि त्याचबरोबर विकी पुजारीचं पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं आणि त्यामुळेच कुठेतरी प्रतिस्पर्धी संघ पाचुंबरी स्पोर्ट्स संघाला थोडंसं पिछाडीवरती टाकलंय. बारा 35 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग गेंदवरती सूरज पाहायला मिळतात. आउटसाइड ऑफ स्टंप जाऊ दिला बॉलला. वन लेफ्ट इथे पाहायला मिळतो. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे.
इट्स फेअर डिलिव्हरी दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅटिंग टीम आपल्यासाठी आता रिव्ह्यू नसणार आहे याची नोंद घ्यायची. 11 चेंडू आणि 35 आवश्यकता. 11 मध्ये 35 ची गरज इथून पुढे असणार आहे. निश्चितच विचार केला तर इथे एक डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. 11 मध्ये 35 आवश्यकता. सूरज स्ट्रायकिंग गेट वरती पाहायला मिळत आहेत. वेगात होता, वेगामध्ये इथे बीट केलाय, शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू इथे हाताला गेला. वेगात हाताला, वेगामध्ये बीट केलं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक चे डॉट बॉल दोन मैदानाच्या आतपरी आलेत. 10 मध्ये 35 ची आवश्यकता. 10 चेंडू आणि इथून पुढे 35 धावा बनवायच्या आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यामध्ये विजय एक संधी अजूनही असेल, मात्र पराभूत आपण पाहिलं तर या स्पर्धेतलं आव्हान इथे संपुष्टात येईल. फटका केला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चुकी होणार नाही. विकेट आली आहे, माघारी परतावं लागतं. धक्का क्रमांक दुसरा इथे बसला. फलंदाज बाद. यस, त्याचबरोबर आपण पाहिलं तर शिराकरांचा मान आणि अभिमान अर्थातच विजय पावले भाऊ यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नऊ चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. प्रवीण झेंडे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहिलं तर एक अनुभवी खेळाडू आहे पाचुंबरी संघाचा. सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 9 मध्ये 35 ची आवश्यकता. ओमकार पाटील या अगोदरचा सामना आपण विचार केला तर थोडासा निराशाजनक होता, मात्र या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेस देखील इथे मात्र प्लेड ऑन झालेत, माघारी परतावं लागते. विकेट आली आहे. प्रवीण झेंडे यांची विकेट. बॅक टू बॅकचा दुसरा धक्का. तिसरी विकेट आली आहे. प्रवीण झेंडे बॅक टू दी पवेलियन. आवाज येत नाही आता. 8 चेंडू आणि आता मात्र 35 धावांची आवश्यकता. 8 मध्ये इथून पुढे 35 धावांची गरज असणार आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सुस्थितीमध्ये अगदी पकड या सामन्यावरती मजबूत केली. ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाने अजून आत घे म्हणा. अजून थोडी ती गाडी पुढे घ्या, अजून पुढे घ्या थोडं. यस, सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 8 मध्ये 35 ची गरज. वेगात टाकला, वेगामध्ये इथे बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी, क्या बात आहे. टाळ्या व्हायला हरकत नाही या ओमकार पाटील साठी. 5 चेंडू आणि आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. समीकरण आता बदललंय. 7 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 35 धावा. निश्चितच आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी मांगलेच्या युवा खेळाडूने केली आहे.
यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा तितकासा चांगला संपर्क नव्हता. डॉट बॉल आलाय म्हणजेच काय तर मेडन षटक हातायला गेला. एकदा जोरदार टाळ्या या अपकमिंग सुपरस्टारासाठी होऊन जाऊ द्या. ओमकार पाटील हे नाव लक्षात ठेवा. येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव चर्चेत असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मेडन षटक हातायला आणि आता सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललंय. जिंकण्यासाठी 6 चेंडू 35 ची आवश्यकता आहे. यस, आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकताय शिराकरांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान अर्थातच विजय पावले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. अर्थातच इंडिया कपची स्पर्धा तिथे देखील दर्जेदार कामगिरी, त्याचबरोबर ISPL च्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. विजय भाऊ पावले यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मिरज संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मिरज संघ बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना संपल्यानंतर माले संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. क्षितिज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. फटका केला, लॉफ्ट केला, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर लांबवरचा आकाशाला बुक्की मारणारा षटकार इथे पाहायला मिळतोय. अक्षय पाटीलच्या बॅटमधून इथे षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने 19 आकड्यावरती धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 29 धावा इथून बनवायच्या आहेत. म्हणजेच काय तर समीकरण लक्षात घेता 5 मध्ये 5 षटकारांची आवश्यकता आहे. लगावले जाणार का हे देखील इथे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राइक एंड वरती अक्षय पाटील पाहायला मिळतात. दुसरा आलाय. वा क्या बात है, जबरदस्त फटका अक्षय पाटीलच्या बॅटवरून. थँक्यू सो मच डीजे मास्टर. थँक्यू डीजे. 4 मध्ये 23 ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. निश्चितच अक्षय पाटीलने देखील मैदानाच्या आतमध्ये या 2 षटकारांनी कमबॅक करून देण्याचा प्रयत्न इथे केला आपल्या संघाला. 2 षटकार बॅक टू बॅकचे आले तर मात्र क्षेत्ररक्षण देखील बदललं जात आहे. आणखीन एक षटकार आला तर निश्चितच मॅच ऑन राहील. सामना अजूनही आपण पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती पाहतो. निश्चितच तिरुपती मांगले संघाला मात्र विचार केला तर दुसऱ्या बाजूला अजून एक षटकार मॅच ऑन राहील. फटका केलाय, लाजवाब स्ट्रोक. तिसरा षटकार आलाय अक्षय पाटीलच्या बॅटमधून. बिग 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 हिट, सिक्सर. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 17 ची आवश्यकता आहे. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहिलं तर बॅक टू बॅकचे 3 षटकार. मॅच अजूनही ऑन आहे. मैदानाच्या आतपर्यंत अक्षय पाटील ने सांगितलंय, हार कर बैठ जाना मेरे फितरत में नहीं है, मुश्किलों से डर जाना मेरी आदत में नहीं है, जो भी होगा देखा जाएगा मैदान में, क्योंकि जीत से पहले रुक जाना मेरी किस्मत में नहीं है. जबरदस्त बॅटिंग, नशिबाला हरवण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या घडीला अक्षय पाटील करत असताना पाहायला मिळतो. 3 बॅक टू बॅकचे षटकार क्षितिजच्या विरोधात इथे ठोकलेत. मात्र 3 चेंडू आणि 17 ची आवश्यकता या मॅच मध्ये. अजूनही आपण पाहिलं तर सामना आहे, मॅच ऑन आहे. मॅच मध्ये अजूनही काही घडू शकतंय. 3 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. नितीन माटुंगे देखील सांगतात. एक चांगला चेंडू,
एक चांगला चेंडू प्रेशर मोमेंट मध्ये काम राहणं देखील गरजेचं आहे आणि तेच इथे सांगतायत नितीन माटुंगे देखील. 3 मध्ये 17ची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती अक्षय पाटील 3 षटकार आलेत. हो खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिला जाईल का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे काय करताय? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आता चुकी झाली आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आता विकेट आली आहे, माघारी परतावं लागते. अर्थातच श्रेयस सखे संपलाय. 4था धक्का बसलाय. 9+1 धावा, 2 धावा इथे धाव फलकावरती ऍड होत आहेत. म्हणजेच काय जिंकण्यासाठी आता 3 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. समीकरण आता बदललंय. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू डीजे. 3 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची आवश्यकता आहे आणि येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. उघडा डोळे आणि पहा नीट. येणारा बॉल असणार आहे फ्री हिट. 3 मध्ये 15ची आवश्यकता आहे. जबरदस्त सामना रंगला. अक्षय पाटील या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने शिरकाव केलाय. फ्री हिटचा बॉल वेगात टाकलाय. जबरदस्त चेंडू इथे पाहायला मिळाला. 22च्या स्वरूपात 1 धाव आली आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. मात्र आता समीकरण बदललं जात आहे. निश्चितच आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 14 धावांची इथून पुढे आवश्यकता असणार आहे. 2 मध्ये 14ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. दोन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच मात्र विचार केला तर या मॅच मध्ये पाचुंबरी स्पोर्ट्स संघाचा थोडासा पिछाडीवरती आता सापडलाय. ज्योतिबा टाइल्स तिरुपती स्पोर्ट्स मांगलेचा संघ या मॅच मध्ये आता सुस्थितीमध्ये आलाय. 2 चेंडू आणि 14ची आवश्यकता. हा चेंडू चांगला हाताळायचा आहे. यास फटका केलाय. षटकार येणार. यावेळेस देखील षटकार जरूर आलाय. 6 धावा धाव फलकावरती. मात्र आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, या सर्व षटकारांसाठी एवन बिर्याणी हाऊसचे मालक फारुख मुल्ला यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी या खेळाडूसाठी आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच सर. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरचं मेडन षटक या मॅचची टर्निंग मुवमेंट राहिलाय. शेवटचा बॉल चांगल्या प्रकारे हा देखील डिलिव्हर्ड करायचा आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन विषयावरती शिक्कामोर्तब झालाय. अर्थातच ज्योतिबा टाइल्स पुरस्कृत तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघ या मॅच मध्ये विजय मिळवलाय. वेल प्लेड मांगले संघ. एकदा अक्षयसाठी सगळ्यांनी 8 चेंडू जोरदार टाळ्या वाजवा. 8 चेंडू आणि 27 धावांची खेळी अक्षय पाटीलच्या बॅट मधून आली आहे. टाळ्यांचा गजर अक्षय पाटील साठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. जबरदस्त खेळ केला अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत. संघ